बीदर के पत्रिका भवन में मंगलवार 18 फरवरी को कर्नाटक भीमसेन की ओर से विष्णुवर्धन वाल्दोडी स्टेट सेक्रेटरी के नेतृत्व में एक प्रेस मीट आयोजित की गई, जिसमें कहा गया कि एजे सदाशिव आयोग की रिपोर्ट लागू नहीं होनी चाहिए और कहा गया कि कांग्रेस और भाजपा सरकार एक सिक्के के दो पहलू है और अनुसूचित जाति के भीतर जहर बो रहे हैं। इसीलिए उनके ध्यान में यह बात लाई गई है कि अनुसूचित जाति के लिए आंतरिक आरक्षण की कोई आवश्यकता नहीं है। एजे सदाशिव आयोग की रिपोर्ट को सार्वजनिक किया जाना चाहिए और उक्त रिपोर्ट को किसी भी कारण से लागू नहीं किया जाना चाहिए। हम अनुरोध करते हैं कि अगर इसे लागू किया गया तो हम सरकार को चेतावनी देते हैं कि हम अनुसूचित जाति और उपजाति के सभी समुदायों के साथ मिलकर कर्नाटक भीम सेना की ओर से राज्य भर में जमकर विरोध प्रदर्शन करेंगे। इस अवसर पर ताजुद्दीन जिला प्रधान सेक्रेटरी कर्नाटक भीमसेन, श्रीकंठ भवानी कन्नडिगर रक्षणा वेदिके प्रेसिडेंट गौतम बगदलकर, कर्नाटक भीमसेना वाइस प्रेसिडेंट दिगंबर पुंगे, निरहरकर कुंचे और अन्य उपस्थित थे। केपी न्यूज के कैमरामैन महेश टिग्गे का कवरेज। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए केपी न्यूज 24/7 को लाइक, शेयर, सब्सक्राइब करना ना भूलें। ಅವ್ರೇನಂತರ ಮೀಸಲಾತಿ ಬೇಡ ನಿಮ್ ತರನ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಆಗೋದು ಎಲಿಜಿಬಲ್ ಇದ್ದವ್ರು ಬರೋದು ತೋಲಿ ನೌಕರಿ ತೋಲಿ ಅಂತ ಸರ್ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮವರಿಗೆ ವ್ಯತ್ಯಾಸಗಳಿಲ್ಲ ಮೀಸಲಾತಿ ಸರ್ ನಾನು ಹೇಳ್ತಿದ್ದೆ 10 ವರ್ಷ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಾನೆ ನಾ ಹೇಳಿದ್ದೆ ಸರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಅದು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗೋದು ಹೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ ಇವತ್ತು ನಮಗೆ ಅದು ಅವಶ್ಯಕತೆ ಬರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಅದೇ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಸರ್ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಆಳುವ ಸರ್ಕಾರ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಜನರಿಗೆ ತಲುಪುವಂತ ಯೋಜನೆ ಆಗ್ಬೇಕನ್ನೋದು बाबा साहेब 10 ವರ್ಷ ಹೇಳಿದ್ರು ರಾಜಕಾರಣಿಗಳು ನಾವು ಬ್ಯಾಡ ಅಂತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಈ ಪಂಚಾಯತ್ ತಂದು ಕೊಡ್ತಾರೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ವೋಟ್ ಬೇಕಲ್ಲ ವೋಟ್ ಬೇಕು ಸರ್ ರಾಜಕೀಯ ಸಂಬಂಧ ಇರೋದಂತ ಅವ್ರಿಗೆ ತರ ತಂದಾರ ಈಗ ಕೆಲವೊಂದು ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ನಮಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಬ್ಯಾಡ ಅಂತೀವಿ ಇದು ಮಾಡ್ಬೋದು ಬ್ಯಾಡಪ್ಪ ಮಾತಿಲ್ಲ ಸರ್ ಬ್ಯಾಡಪ್ಪ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಸ್ವಲ್ಪ ದಯವಿಟ್ಟು ಟಾಪಿಕ್ ಡೈವರ್ಟ್ ಆಗೋದು ಬೇಡ ನಾ ಬ್ಯಾಡ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ ಕೊಡಲಿ ಅದು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಜನರಿಗೆ ತಲುಪಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ ಸರ್ ಈ ತಲುಪ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಇನ್ನು ತಲುಪ್ತಾನೆ ಇಲ್ಲಲ್ಲ ಸರ್ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ